विधानसभा विधेयक क्रमांक 20 महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे। बोला। सन्माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक 20 धर्मस्वातंत्र्याच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि एका धर्मातून दुसऱ्या धर्मात बेकायदेशीर धर्मांतर करण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि तत्संबंधित किंवा तदानुषंगिक बाबी करता तरतूद करण्याकरता हे विधेयक माननीय राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडलेले आहे। या विधेयकावर मी माझे विचार, या विधेयकाला समर्थन आणि या विधेयकामध्ये काही ठराविक अशा सूचना करण्याकरता म्हणून या ठिकाणी मी उभा आहे। बरं झालं अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या विधेयकाचा पूर्णपणे सारांश हे विधेयक सभागृहासमोर मंजुरी करता का आणलं हे अतिशय विस्तारानं आणि प्रत्येक मुद्दा खुलाशेवर त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे। पण शेवटी त्यांनी असं सांगितलं की या ज्या काही अफवा वेगवेगळ्या पसरवल्या जात आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नका। हे विधेयक केवळ एक विशिष्ट धर्म डोळ्यासमोर ठेवून त्या धर्मातल्याच काही लोकांना टार्गेट करण्याकरता म्हणून त्याच धर्मातल्या काही अपप्रवृत्ती फक्त एकाच धर्मामध्ये आहेत असं नजरेसमोर न ठेवून हे विधेयक सर्वसमावेशक आहे। सगळ्या धर्मांच्या ज्या काही अनिष्ट प्रथा परंपरा आहेत त्या सर्वांना आळा बसावा म्हणून या देशातल्या 12 राज्यांनी जो कायदा केलाय आणि केवळ महाराष्ट्र राज्य त्या कायद्यापासून दूर होतं आणि म्हणून हा कायदा त्यांनी सभागृहासमोर आणला। आज आपण जर दिवसभर बघाल तर इलेक्ट्रॉनिक मीडियावर हा कायदा आल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी अराजक माजणार आहे। काहीतरी कोणाला तरी टार्गेट करून त्या ठिकाणी आता एका धर्माचं खूप मोठं अवडंबर माजवून दुसऱ्या एका विशिष्ट धर्मालाच त्या ठिकाणी कुठेतरी चेक बसावा, त्या धर्मालाच कुठेतरी या ठिकाणी आळा बसावा किंवा एकाच धर्मामध्ये कुठेतरी अपप्रवृत्ती सुरू आहेत त्यांना तिथे कुठेतरी कायद्यानं पूर्णपणे बंधन करावं अशा पद्धतीच्याच बातम्या काही लोकांच्या मुलाखतींनी बातम्या सुरू आहेत। आज सकाळपासून मुख्यमंत्री महोदय, मी सुरुवातीलाच तुम्हाला धन्यवाद दिले, मी याला पाठिंबा देण्याकरताच उभा आहे म्हणून मी सांगितलं। सकाळपासूनच आपण बाहेर गेल्यानंतर